आज मी तुम्हाला चवळीची आमटी कशी करतात ते दाखवते. आलं 1 इंच आलं कापून घालायचं. लसूण 4-5 पाकळ्या त्या पण कापायच्या. न कापता घातल्या तर ते फुटून अंगावर तेल उडतं. बारीक चिरून कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो 1, दोन कांदे घ्यायचे, एक उभा चिरायचा वाटपासाठी आणि एक बारीक चिरायचा चवळीत घालण्यासाठी. हां, खोबरं भाजण्यासाठी कांदा, लसूण 4 पाकळ्या, आलं 1 इंच, कोथिंबीर, टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा, 1.5 चमचा मसाला, अर्धा चमचा हळद पूड, 1 मोठी वाटी चवळी. 4 तास भिजत घालायची. चवळी 3 शिट्ट्या करायच्या आणि 5 मिनटं बारीक करून ठेवायचं गॅस. 2 चमचे तेल टाकायचं, आलं टाकायचं, लसूण आणि मग कांदा. कांदा जरा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर खोबरं टाकायचं त्याच्यात. खोबरं पण तांबूस होईपर्यंत भाजायचं आणि जरा कढईत परतच ठेवायचं. आणि असं जरा 5 मिनिटं असं परतत राहायचं, नाही तर कढईत करपतं खोबरं. असं केलं की तिथं तांबूस होतं चांगलं. हे थंड झालं की त्यात गरम मसाला, हळद पूड टाकून वाटून घ्यायचं. शिजलेली चवळी पातेल्यात काढून घेतली. त्यात वाटलेलं वाटप घातलं. पाणी घालून आपल्याला हवं तेवढं पातळ करून घ्या. गॅसवर ठेवायची. त्यात मीठ घालायचं चवीपुरतं आणि जराशी साखर, मग कोथिंबीर टाकायची. साखर आपल्याला हवी तर घालायची. मग त्याला उकळी काढायची. अशा प्रकारे चवळीची आमटी तयार झाली.